आणि यानंतर आपण दिवसभरात आतापर्यंत घडलेल्या महत्त्वाच्या 50 घडामोडींचा सुपरफास्ट आढावा घेऊया। मी ससूनमधून पळालो नाही तर मला पळवलं गेलं आणि यामध्ये कुणाकुणाचा हात आहे हे सगळं सांगणार अटकेनंतर ललित पाटीलचा मोठा आरोप। ड्रग्ज तस्करी प्रकरणातील ललित पाटीलला सोमवारपर्यंत पुणे पोलीस कोठडी। पुणे पोलिसांपासून जीवाला धोका, ललितचं कोर्टात वक्तव्य। तर ललित पाटीलने आपल्यावरचे सर्व आरोप फेटाळल्याची वकिलांची माहिती। ललित पाटीलला पकडण्यात पुणे पोलिसांना अपयश, मॅनेज करून ललित पाटीलला पकडण्यात आलं, रवींद्र धंगेकरांचा आरोप। तर ललित पाटील प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याचीही धंगेकरांची मागणी। तर ललित पाटीलची नार्को टेस्ट करावी, पाटील हा 40 गाव आणि धुळ्यालाच का गेला, पुन्हा बड्या नेत्यानं मदत केल्याशिवाय तो 10 दिवस लपून राहिला नसता, एकनाथ खडसेंचा आरोप। ललित पाटील प्रकरणात सहभागी असलेला प्रत्येक व्यक्ती समोर आला पाहिजे, ललित पाटीलच्या अटकेनंतर रोहित पवारांची मागणी। 40 दिवसांनी कुणबी दाखलेच हातात येणार, एकतर मराठ्यांची विजय यात्रा निघेल नाहीतर माझी अंत्ययात्रा, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा। आपला समाज हेच आपल्यासाठी संपद मोठं आहे आणि मी त्यांचा मुलगा म्हणून मी शेवटपर्यंत त्यांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण केल्याशिवाय हटणार नाही। मग माझी उपोषण करून अंत्ययात्रा जरी निघाली तरी हरकत नाही, पण नसता मराठ्यांची आरक्षणाची विजय यात्राच काढली। आणि मराठ्यांच्या या आंदोलनामध्ये शरद पवारांचा हात असल्याचं सिद्ध करा, आंदोलन 2 पावलं मागे घेतो, मनोज जरांगे पाटलांची सदावर्तेंच्या आरोपावर प्रतिक्रिया। स्वतःचे भाकरी खाऊन ते तिथे येतात, स्वतः 2 रुपये जमा करून ते येतात, कोणाकडून काही घेत नाहीत आणि स्वतःची ताकद कुटुंबासह तिथं करोडोंना मराठा लावायला लागला। यांनी काही याचा हाती आणि त्याचा हाती म्हणले, दाखवा सिद्ध करून ते 2 पावलं मागं सर। सरकारनं कितीही डाव टाकले तरी आम्ही बदलू देणार नाही, आम्ही सरकारला आमच्या पद्धतीने बरोबर करू, जरांगे पाटलांचं TV9 मराठीवर विधान। सांगतो पण आम्ही बदलून नाही देणार यांनी किती डाव टाकले ना आम्ही। मला वाटतं सरकार टोलवाटोलवी करते, आणखीन 24 तारखेपर्यंत तरी आम्हाला तसं वाटणार नाही, वाटत असलं तरी पण। शिंदे मराठा समाजाला आरक्षण देणार अशी आशा आहे, शिंदेमध्ये निर्णय घेण्याची क्षमता, जरांगे पाटलांनी व्यक्त केला विश्वास। शिंदे साहेब मराठा समाजाला 100% आरक्षण देऊ शकतात, कारण त्यांच्या क्षमता आहे निर्णय घेण्याची। ह्या शब्दाला फक्त त्यांनी आता खरं भरलं पाहिजे, हे मत आहे आमचं। एखाद्या पदाला कमी किंमत दिली पाहिजे त्यांनी। सगळी विचित्र घाणेरडी परिस्थिती महाराष्ट्रात झाली आहे। महाराष्ट्र एकच राज्य असेल जिथे एकच पक्ष अर्धा सत्तेत आणि अर्धा विरोधात बघायला मिळतोय, राज ठाकरे यांची पक्षफुटीवरून टीका। विचित्र घाणेरडी परिस्थिती झाली आहे महाराष्ट्रामध्ये, म्हणजे मला ना, मी असं राजकारण, अशी परिस्थिती मी महाराष्ट्रात कधी बघितलीच नाही। मला असं वाटतं जगाच्या पाठीवरती महाराष्ट्र हे एकमेव राज्य असेल की एकच पक्ष आहे, म्हणजे खरं तर 2 पक्ष, त्यातला अर्धा पक्ष सत्तेत आहे, अर्धा पक्ष बाहेर आहे। विधानसभा अध्यक्ष पर्सनल लॉ चालवतायत, राहुल नार्वेकरांकडून घटनेची मोडतोड करून मनमानीपणे निर्णय, संजय राऊतांचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर हल्लाबोल। की घटनेचीच मोडतोड करून मनमानीपणे निर्णय घ्यायचा आणि या देशात आणि राज्यात बेकायदेशीरपणे कामं करायची, हे कोणते अधिकार कोणत्याही घटनेनं कोणत्याही स्वायत्त संस्थेला दिलेले नाही। पर्सनल लॉ आहे असं देखील होय, नाही, नार्वेकर हे सर्वोच्च न्यायालयाचे किंवा आमच्या कायद्याच्या पुस्तकातला कायदा मानत नाहीत, ते स्वतःचा पर्सनल लॉ चालवत आहे। पर्सनल लॉवरती देश चालत नाही, हे लक्षात घ्या, किंवा राज्य चालणार नाही। शरद पवार आणि अजित पवार एकाच दिवशी सोलापूर दौऱ्यावर, 23 ऑक्टोबरला दोन्ही नेत्यांचे माढा तालुक्यामध्ये सकाळी 10 वाजता कार्यक्रम। मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या पुन्हा एकदा पुणे दौऱ्यावर, बारामती लोकसभा मतदारसंघासाठी वसंत मोरेंनी उभारलेल्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन होणार। राज ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून बघायचंय, मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये अभिजित पानसे यांचं वक्तव्य। 2024ला मुख्यमंत्री म्हणून कोण हवं, बावनकुळेंच्या प्रश्नावर भाजप कार्यकर्त्यांकडून एकमुखानं फडणवीस असं उत्तर, मनातले मुख्यमंत्री हवे असतील तर आत्तापासून कामाला लागा, बावनकुळेंचं आवाहन। शरद पवार आणि जयंत पाटलांच्या उपस्थितीत लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक, कोल्हापूर, हातकणंगले, रावेर, बारामती आणि शिरूरचा या बैठकीतनं आढावा, सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघांसाठीही चाचपणी। अंबाझरी उद्यान लोकांसाठी खुलं करू आणि त्यामुळे विनंती करतो की 272 दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन मागे घ्यावं, देवेंद्र फडणवीसांचं आंदोलन करताना आवाहन।
पुण्यातील एरवडा कारागृहात आढळलं 25 ग्रॅम चरस. आरोपी शुभम पास्तेकडून हे 25 ग्रॅम चरस जप्त. आरोपीला सुनावणीनंतर न्यायालयातून जेलमध्ये परत आणताना हे चरस सापडल्याची माहिती. नाशिकमध्ये शिंदे पळसे शिवारात ड्रग्ज नंतर आता मद्यसाठाही आढळला. 10 ते 15 वर्षांपूर्वीचा हा मद्यसाठा असल्याची शक्यता. मद्याचा अवैध व्यवसाय सुरू होता का याबाबतही तपास सुरू. कोविड काळातील खिचडी घोटाळा प्रकरणी मुंबईमध्ये 8 ठिकाणी ईडीची छापेमारी. पालिकेनं खिचडीचं कंत्राट दिलेल्या कंपन्यांवर ईडीचे छापे. नागपूरमध्ये पोलीस उपायुक्तांना भाजप युवा शहर प्रमुखाकडून धक्काबुक्की. धक्काबुक्कीचा व्हिडिओ संजय राऊतांकडून ट्विट. तर संजय राऊतांनी धक्काबुक्कीचा हा व्हिडिओ ट्विट केलाय. मात्र असं काहीही घडलेलं नाही आणि तरीही मी पोलीस प्रशासनाची माफी मागतो. भाजपच्या पुष्कर पोशेट्टी यांचं वक्तव्य. काही संजय राऊतांनी ट्विट केलं, जे काही त्यांनी सांगितलं, धक्काबुक्की झाली, कॉलर पकडली, कोणी हे म्हणताय कोणी ते म्हणताय, तर कोणताही व्हिडिओ कोणताही फोटो कोणताही काही काढून पाहू शकता की आमच्या याच्यात काहीच अशी पद्धत की धक्काबुक्की झाली किंवा आम्ही एक दुसऱ्यांची कॉलर पकडली असं काहीही झालेलं नाही आहे. देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरातील देवगिरी बंगल्याबाहेरच्या सुरक्षेत वाढ. कालच्या वादानंतर नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची फडणवीसांच्या निवासस्थानी भेट. चिपळूणमध्ये कोसळलेल्या गर्डरच्या ठिकाणी मनसेची बॅनरबाजी. बॅनरवर नितीन गडकरी यांचे उपहासात्मक कार्टून, तर बॅनरमध्ये शिवीचा उल्लेख असल्यानं मनसे पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी. चंद्रशेखर बावनकुळेंचा रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये 2 दिवसांचा महाविजय संकल्प दौरा आणि त्याच पार्श्वभूमीवर भाजपकडून ठिकठिकाणी बॅनरबाजी. अजित पवार गटाची मुंबई विभागाची महत्त्वाची बैठक. अजित पवार गटाचे मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ यांच्या नेतृत्वामध्ये ही बैठक. मुंबईतील बैठकीत पदाधिकाऱ्यांची नेमणूक केली जाणार. दुपारी 4 वाजता वांद्र्यातील एमईटी कॉलेजमध्ये ही बैठक. माजी आमदार पांडुरंग बरेरा करणार राष्ट्रवादीत प्रवेश. काही दिवसांपूर्वी घेतली होती शरद पवारांची भेट. पालघर भाजपच्या जिल्हा उपाध्यक्ष सह ग्रामपंचायतीच्या सरपंचांची भाजपला सोडचिठ्ठी. जिल्हाध्यक्ष स्थानिक आदिवासी पदाधिकाऱ्यांवर आणि सरपंचांवर अन्याय करत असल्याचा आरोप. छत्रपती संभाजीनगरमध्ये आंबेडकर संघटनांच्या वतीनं मराठवाडा विद्यापीठ बंद ठेवण्याचा निर्णय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची छेडछाड केल्याचा निषेध. ड्रीम 11 मध्ये 1.5 कोटींची लॉटरी लागलेले पीएसआय सोमनाथ झेंडे अखेर निलंबित. वर्दीच्या वर्तणुकीला बाधा पोहोचवल्याचा त्यांच्यावर ठपका, तर स्वतःचं म्हणणं मांडण्याचीही मिळणार मुभा. कानात हेडफोन घालून खासगी बस चालवणाऱ्या चालकाला जळगाव आरटीओनं शोधलं. बस जप्त करून परवाना निलंबनाची कारवाई होणार. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरटीओकडून कारवाई. सोलापूरमध्ये शिवसेनेच्या युवासेना जिल्हाप्रमुख आणि इतर जिल्हाप्रमुखांमध्ये तुफान राडा. प्रोटोकॉलनुसार बॅनरवर फोटो न छापल्याच्या रागातून अमोल शिंदेनं प्रियदर्शन साठेवर हा हल्ला केल्याचा आरोप. पुण्याच्या दौंडमध्ये टोमॅटोला दर नसल्यानं शेतकरी संतप्त. रस्त्यावर टोमॅटो फेकून शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त. लाखो रुपये खर्च करून उत्पादन खर्च सुद्धा निघत नसल्यानं शेतकरी हवालदिल. नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या बाजारभावात वाढ. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. कांद्याला 3,350 रुपये प्रति क्विंटलचा सरासरी दर. भंडाऱ्याच्या गूळ उत्पादक शेतकरी संकटात. हमीभाव नसल्यानं गूळ उत्पादकांमध्ये काहीशी नाराजी. पिंपरी चिंचवडमध्ये मित्राकडूनच मित्राची चाकूनं वार करत हत्या. आई आणि बहिणीवरून शिवीगाळ केल्यानं वाद. दोघांना अटक. नागपूर जिल्ह्यातील रामटेक परिसरात भर दिवसा चोर ट्रॅव्हल्समध्ये घुसले आणि 80 प्रवाशांना त्यांनी लुटलं. फिर्यादीच्या तक्रारीवरून 3 आरोपींना अटक. नाशिकच्या चांदवडमध्ये एटीएम फोडण्याचा प्रयत्न. दूध डेअरीची गाडी आल्यानं चोरट्यांकडून पळ. एटीएम मधील 25 लाख रुपये वाचले. घटना सीसीटीव्हीत कैद. पुण्याच्या आंबेगावमधील मंचर परिसरात दुचाकी चोरी करणाऱ्या दोघांना अटक. आरोपींकडून 2 लाख रुपये किमतीच्या मोटरसायकल जप्त. अहमदनगरमध्ये नव्या गाडीच्या कारणावरून शोरूम समोरच गाडीच्या मालकाचा राडा. अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न. अकोल्यातील बाळापूरमध्ये शेतकऱ्यांसह जिल्हा परिषद सदस्याचा कोल्हापुरी बंधाऱ्यात बसून आंदोलन. कोल्हापुरी बंधाऱ्याला गेट बसवण्याची मागणी. गोंदियामध्ये अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची मुदत अखेर संपली आणि त्यानंतर मदत मंजूर. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा. प्रफुल्ल पटेल यांच्या पाठपुराव्याला यश. गडचिरोलीमध्ये रानटी हत्तींचा हैदोस. भाताची शेती मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त. हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी. तलाठी भरतीच्या पदांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता. या संदर्भात उद्या मुंबईमध्ये महसूल विभागाची बैठक. बैठकीमध्ये जागा वाढवण्यासंदर्भात चर्चा होणार.
गोंदियातील 36 गावांचा हर घर नल योजनेतील पाणीपुरवठा खंडित. कंत्राटदाराचे देखभाल दुरुस्तीचे पैसे थकवल्यानं हा पाणीपुरवठा बंद. जिल्हा परिषद ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध पाणीपुरवठा करण्याचा असमर्थ ठरत असल्याचं चित्र. मिलिंद नार्वेकर सहकुटुंब कोल्हापूरच्या आई अंबाबाईच्या दर्शनाला. नवरात्रोत्सवानिमित्त घेतलं अंबाबाईचं दर्शन. डोंबिवलीतील जगदंबा माता मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष. मंदिराकडून भाविकांसाठी भंडाऱ्याची सोय. भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी. जळगाव जिल्ह्यातील श्री मनुदेवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची मोठी गर्दी. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाच्या वतीनं चोख तयारी. साताऱ्यातील कराडमध्ये साकारली आदिमायेची हुबेहूब रांगोळी. कलाकार स्वाती भोई यांनी साकारलेली रांगोळी पाहण्यासाठी ही गर्दी. पुण्याच्या मुळशीमध्ये कृषी विभागाच्या वतीनं शेतकरी महिलांचा मेळावा. महिलांना जैविक शेतीविषयी मार्गदर्शन. महिलांकडून सेंद्रिय शेतीचा निर्धार.